हॅलो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर लवकरच खुशीचा नामकरण सोहळा आहे आणि त्याच्याच शॉपिंगला आम्ही निघालो आहोत. तर हा व्लॉग शॉपिंग व्लॉग राहील आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला मी ऍक्च्युअल सोहळा दाखवणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं खुशीचं नाव काय ठेवलं पाहिजे आणि तुमचे काही कमेंट असतील नाव रिलेटेड किंवा कशा रिलेटेडही, तर या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करून मला सांगा. इथं परी निघाली आहे बाबांचे बूट घालून शॉपिंगला. परी, परी, हाय परी, हाय परी, हाय परी. ए, आम्ही सगळे रेडी झालो. त्यानंतर मी खुशीची तयारी केली आणि तिला सुद्धा रेडी केलं. तर हा ड्रेस तिला तिच्या मोठ्या मम्मीने गिफ्ट केला आहे आणि खूप सुंदर पण दिसत होता. त्यानंतर परी, वहिनी, प्रियंका, मी, मम्मी निघालो शॉपिंगसाठी. तर खुशीसाठी कपडे घ्यायचे होते, खेळणी घ्यायची होती आणि तिला लागणारे भांडे सुद्धा मम्मी घेऊन देणार होते. त्याचबरोबर आम्हाला पाळणा सुद्धा बघायचा होता. तर एका दिवसात एवढी सगळी शॉपिंग होईल की नाही आपण बघूया, नाहीतर आम्हाला परत एकदा यावं लागेल. तर सगळ्यात आधी आम्ही गेलो किलबिलमध्ये. सोलापूरमधलं किलबिल हे असं दुकान आहे जिथं लहान मुलांच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली मिळतील आणि खूप छान सुद्धा कलेक्शन असतं. थोडं महाग असतात कपडे, खेळणी, पण तुम्हाला लगेच आवडून जातात, म्हणजे जास्त बघायची गरज नाहीये. तर तुम्ही इथं बघू शकतात सगळ्या प्रकारची खेळणी इथं अवेलेबल आहेत. सगळे स्किन केअर सुद्धा आहे लहान लेकरांचं. तर आम्ही आधी तिला ड्रेसेस बघत होतो. लहान मुलांचे ड्रेसेस दिसायला जितके क्यूट असतात तितकेच ते महाग सुद्धा असतात. मोठ्यांपेक्षा लहानांचंच नवीन ट्रेंड निघलाय आणि खूप सुंदर सुंदर ड्रेस होते आणि तेवढेच ते महाग सुद्धा होते. तर 4-5 ड्रेस तिला आम्ही घेतलं. त्यानंतर खेळणी घेतली. त्यानंतर तिला पांघरायला, अंथरायला सुद्धा घेतलं. बाहेर कुठे घेऊन जायचं असेल, लहान मुलांच्या गोष्टी इतक्या क्यूट आणि इतक्या भारी असतात ना, किती घेतलं तरी मन भरत नाही. त्यात जर तुम्हाला मुलगी असेल तर तुम्ही माझ्यासोबत बिलकुल रिलेट करचाल, की मुलींच्या इतक्या साऱ्या गोष्टी असतात आणि इतके मस्त मस्त व्हरायटी असतात. लहान मुलांबरोबर शॉपिंगला गेलोत आणि ते आगाऊपणा करणार नाहीत असं होऊच शकत नाही. घरी इतकी खेळणी असून सुद्धा परीने हट्ट केला, तिथं खेळणी घेतलीच तिने. तिथून आम्ही नवी पेठला जाणार होतो, तितक्यात आम्हाला जगन्नाथ यात्रा दिसली. तिथं सुद्धा दर्शन घेतलं. खूप छान वाटलं आणि आम्ही फर्स्ट टाइमच ही यात्रा बघितली आहे. जगन्नाथपुरीला जायचा योग कधी येईल माहित नाही, पण ही यात्रा बघून खरंच खूप छान वाटलं आणि जाण्याची इच्छा सुद्धा झाली. मग तिथून आम्ही गेलो नवी पेठला. तिथं थोडं बायकांची शॉपिंग केली, कारण नागपंचमी सुद्धा जवळ आली आहे. तर बांगड्या वगैरे घ्यायचे होते. सणवार आला की बायकांची शॉपिंग काही थांबत नाही. तुम्ही सुद्धा तुमची शॉपिंग चालू केली आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आम्ही गेलो अभिनंदन बॅग सेंटरमध्ये. खुशीसाठी एक बॅग सुद्धा घ्यायची होती. तर खूप सुंदर असं कलेक्शन आलं आहे आणि इथं सुद्धा तुम्हाला सगळ्या व्हरायटीच्या बॅग भेटतील. तर बॅग घेतलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला परत जावं लागलं, कारण दोन्हीही लहान मुली खूप रडत होत्या. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मी, मम्मी निघालो भांडे घेण्यासाठी. तर तिला ताट, वाटी, चमचा, ग्लास असं सगळं सामान घेतलं. त्यानंतर आम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पाळणा बघितला. तर तुम्ही तुमच्या मुलांना कसा पाळणा घेतला आणि त्याबद्दल तुमचे काही सजेशन आहेत का, मला कमेंट करून नक्की सांगा. तर खूप व्हरायटीसुद्धा आहेत पाळण्यामध्ये, पण मला असं वाटतं की मी सागवानीमध्ये घेतला पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं, का झोळी टाईप घेतला पाहिजे? ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे साड्यांची शॉपिंग. तर कार्यक्रम म्हणल्यानंतर साड्या तर हव्याच. तर आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकादशी होती, त्या दिवशी आम्ही गेलो होतो VR पवारमध्ये. तर मी, प्रियंका निघालो आणि तिकडून आई आणि आहोसुद्धा आले होते. तर आम्ही खूप मस्त मस्त साड्या घेतल्या आहेत. तर तुम्हाला या साड्या कशा वाटल्या किंवा आम्ही तुम्हाला दाखवतोय त्यापैकी कोणती साडी घेतली असेल, मला कमेंट करून नक्की सांगा. तिथं सुद्धा खूप छान व्हरायटी असते आणि 12 महिने VR पवारला गर्दीच असते. तर अशी आमची बारशाची खरेदी झाली आहे. तर हा व्लॉग इथंच एंड करते. थँक यू. बाय.